श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे. तुम्ही ज्याप्रमाणे संदेशांना मनपूर्वक स्वीकार करून प्रतिसाद देत आहात, त्यासाठी श्री स्वामी समर्थ संदेश तुमचे आभारी आहे. स्वामींच्या या दिव्य संदेशांमध्ये तुमचे स्वागत आहे. स्वामी माऊली तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देवत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी असे द्वार स्वामी उघडत आहेत, ज्यात प्रवेश करताच तुमच्या अनेक समस्या नष्ट होताना तुम्हाला दिसू लागतील. तुम्हाला असलेले प्रश्न संपू लागतील. तुमच्या अडचणी नष्ट होताना तुम्हाला दिसू लागतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुला असलेली काळजी नष्ट होण्याच्या मार्गात आहे. आता चिंता करणे व्यर्थ आहे. बाळा, सर्व काही चांगलंच होणार आहे. अगदी तुझ्या मनाप्रमाणे घडून येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनात उठणाऱ्या त्या वादळांना थांबव, कारण ती थांबवण्याची शक्तीही तुझा देव समर्थ तुला देत आहे. जेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न उठू लागतात, तेव्हा त्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला तात्काळ प्राप्त व्हावे अशी तुमची मनोमन इच्छा असते. पण तसे होत नाही, कारण प्रत्येक गोष्टीचा एक कालखंड निश्चित करण्यात आलेला आहे. बाळा, त्या योग्य वेळेवर तुला त्याची उत्तरेही प्राप्त होतील. आणि जेव्हा मी तुला काही उत्तर देतो, तेव्हा त्यासोबत काही संकेतही देत असतो. पण कधी तर तू त्याकडे खूप काही लक्ष पुरवतोस, पण कधी कधी मात्र तू दुर्लक्षित करतोस. जेव्हा मी संदेशात तुला काही सांगू इच्छितो, तेव्हा कधी कधी तू फक्त वर ऐकून ते सोडून देतोस. माझ्या प्रिय बाळा, मला असे वाटते की जेव्हा मी तुला काही संकेत देऊ इच्छितो, ते तू मनपूर्वक ऐकून आपल्या आयुष्यात स्वीकार करावे. त्यामुळे तुझेच कल्याण होईल. जेव्हा तुमच्या मनातील काही इच्छा पूर्ण होतात, तेव्हा समजून जा की दैवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत. जास्त विचार करणे थांबवा आणि आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करा. कृती करताना तुम्ही जे काही कर्म करत आहात, त्यात तुमचे अधिक मन रमवा, कारण त्यामुळे अधिक आत्मविश्वासी व्हाल. देव म्हणतात, तुझ्या हातून जर मागील काळात काही चुका झाल्या असतील, तर त्यासाठी मी तुला क्षमा मागितल्यानंतर क्षमा दिली आहे. तू जेव्हा माझ्याकडे प्रार्थना केली आहेस, तर मग आता सर्व काही माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो. तुला सर्व काही योग्य वेळेवर प्राप्त होईल. तुझा पैसा अनाठाई खर्च होणार नाही याच्या काळजीत तू आहेस ना? होय बाळा, माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात येऊन त्या ठिकाणी तुमचा अनाठाई पैसा व्यर्थ होणार नाही याची काळजी तुमचा देव घेत आहे. तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. योग्य ठिकाणी तुम्ही खर्च कराल, कारण त्या ठिकाणीच तुमच्यासाठी ते कार्य असेल. तुमची भरभराट, सुख, समृद्धी वाढवणारा हा संदेश तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येईल, त्या क्षणाला हा संपूर्ण ऐका, कारण याची निर्मिती तुमच्यासाठीच केली आहे. आज ज्या गोष्टींना तुम्ही उद्यावर लोटू पाहत आहात, ते तुम्ही उद्यावर न ढकलता, न लोटता ते जेव्हा कार्य करायचे तेव्हाच करा, कारण
त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सुख, समाधान, आनंद प्राप्त कराल. दैवी चमत्कार तुमच्या घरात प्रवेश करणार आहेत, कारण तुम्ही दैवी चमत्कार प्राप्त करू इच्छिता. देवाची सेवा करत आहात, मनोमन जे काही मागत आहात ते तुम्हाला मिळण्याची वेळ जवळच आहे. विसरू नका, तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जास्त भूतकाळात आणि जास्त भविष्याचा विचार करत बसू नका, कारण तुम्ही तो वेळ, तो क्षण वाया घालत आहात. जे वर्तमानात तुम्हाला आनंदाचे क्षण काही असे प्राप्त होत आहे, जे तुमच्या जीवनात जुळून तुम्हाला आनंदाचे क्षण देत आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या वर्तमानात आनंदी असणे तितकेच आवश्यक आहे. तुम्हाला जे काही नाते प्राप्त आहे, जे काही सुख प्राप्त आहे, त्यात जर तुम्ही समाधानी असाल तर होय म्हणा, कारण अधिक सुख तुमच्या वाट्याला येणार आहे. जेव्हा तुम्ही हे संदेश ऐकून समाधानी व्हाल, तुमच्या मुखावर तो आनंद दिसू लागेल, कारण बाळा, लवकरच तुझी एक मोठी इच्छा पूर्ण होईल, कारण माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझा एकही क्षण वाया घालवू नकोस, कारण त्या प्रत्येक क्षणाला तुला मौल्यवान संधी तुझा देव देऊ इच्छितो. तू जे काही कार्य करत आहेस ते उद्यावर न ढकलता त्याला जेव्हा करायचे तेव्हाच करून सोड, कारण त्यामुळे तुला खूप काही असा आशीर्वाद, चमत्कार प्राप्त होणार आहे, ज्याचा कधीही तुझ्या मनाने विचार देखील केलेला नाही. बाळा, उद्यावर जेव्हा तुम्ही कार्य पुढे ढकलू लागता, तेव्हा तुम्हाला मिळणारे आशीर्वाद थांबून थांबून तुमच्यापर्यंत येऊ लागतात. निश्चितच तुम्ही तुमच्या आयुष्यात ती गती, ती वेगवान प्रगती इच्छित असाल तर तुम्ही आज माझे म्हणणे ऐकाल. आज रात्री तुम्ही जेव्हा निद्रा घ्याल तेव्हा ती निद्रा सुखाची, शांतीची असेल. माझ्यावर जितका तुमचा विश्वास आहे तितकाच दैवी शक्तीवरही आहे. या ब्रह्मांडातली प्रत्येक शक्ती तुम्हाला सहाय्य देत आहे. अगदी तुम्ही मागितलेले तुम्हाला प्राप्त होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, कार्य तत्परता जाणून घे, कारण त्यात तुला मोठ्या यशाची हमी तुझा देव देत आहे. जेव्हा तू कार्यतत्पर होशील तेव्हा अधिक सुख तुझ्या जीवनात प्रवेश करतील. कोणीही तुला मागे ठेवू इच्छित नाही. जर तू आणि तुझा विचार असा आहे की जे कार्य हाती घेतले आहे ते पूर्णत्वास जावे, तर तुला थोडे श्रमही पडले तरी मागे सरकू नकोस, मागे हटू नकोस, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी उभा राहून त्या कार्यात तुला मदत करत आहे आणि तुला मोठे यश प्राप्त होणार आहे. तुम्ही मागितलेले सुखाचे क्षण आता तुमच्या आयुष्यात येऊ पाहत आहे. तुम्हीही वेगवान गतीने पुढे जाऊ इच्छित असाल तर होय म्हणा. स्वामी, मला तुमची कृपा हवी आहे, मला तुमचे चमत्कार हवे आहेत असे टाईप करा. स्वामी माऊलींचा हा चमत्कार रूपी संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल, तुमच्या हातातील कार्य पूर्ण होतील. तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते योग्य तऱ्हेने पुढे जातील. स्वामींचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण तुमची स्वामी भक्ती आहे. जो कोणी स्वामी भक्तीत दंग आहे, जो स्वामींचे निरंतर नामस्मरण करतो, स्वामींना आपल्या पुढे ठेवून प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ करतो, त्याला कधीही मागे वळून पाहण्याची आवश्यकता भासत नाही. त्याच्या आयुष्यातील तो अंधकार कायमचा नष्ट होतो. तुम्हीही स्वामी भक्त आहात, म्हणूनच श्रद्धेने, पूर्ण मनाने तुम्ही हा संदेश स्वीकार केला आहे. तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर याला शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली
तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देवत, तुमच्या अपेक्षा पूर्ण करोत आणि तुम्हाला सुखाचे दिवस येवत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.